मंडळी नमस्कार. काल महाराष्ट्रामध्ये एक अभूतपूर्व अशी घटना घडली. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी श्री मनोज जरांगे पाटील यांची जी काही एक अतिविराट सभा झाली, मराठ्यांच्या आरक्षणासाठी त्यांनी ती सभा घेतली आणि ह्या सभेने सगळ्यांचेच रेकॉर्ड मोडले असं म्हणायला वाव आहे. कारण जिकडे बघेल तिकडे माणसं होती. जवळजवळ 170 ते 200 एकर एवढ्या भव्य परिसरामध्ये जिकडे तिकडे माणसंच दिसत होती. ड्रोन कॅमेऱ्यातून जी काही दृश्य आपल्यास उपलब्ध झालेली आहेत त्यावरून एक लक्षात येतं की एक माणसांचा एक समुद्र, महासागर त्या ठिकाणी जमलेला होता. अशा प्रकारची सभा त्यांनी घेऊन त्यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे असं मला वाटतं. झालं होतं कसं की सगळ्याच पक्षांना महाराष्ट्रातल्या सत्तेमध्ये येण्याची संधी मिळालेली आहे, पण मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न काही अजून सुटलेला नाही. काही जण त्यासाठी न्यायालयाकडे बोट दाखवतात, अर्थात ते खरंसुद्धा आहे. पण तो प्रश्न ऐरणीवर आणायचं आणि प्रश्नाला एक केंद्रस्थानी घेऊन जाऊन सर्वांचं लक्ष त्याच्याकडे केंद्रित करायचं काम मात्र कालच्या या अतिभव्य अतिविराट अशा जरांगे पाटील यांच्या सभेने केलं आहे असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. एवढे मराठा लोक आधीची जी घोषणा होती 1 मराठा लाख मराठा, पण कालच्या या सभेनंतर मात्र 1 मराठा कोटी मराठा असं सुद्धा म्हणायला पूर्णपणे वाव आहे. खरोखरच महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. आता त्या प्रश्नांमध्ये अजून भर पडलेली आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या अनेक मराठा कुटुंब ही सध्या संघर्ष करीत आहेत आणि त्या संघर्षाचं प्रतीक आपल्याला काल त्या सभेच्या ठिकाणी दिसलं. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा लोक जमतात कुठल्याही राजकीय पक्षाच्या पाठबळाशिवाय, तेव्हा जरांगे पाटील यांचा प्रामाणिकपणा, त्यांच्यावर असलेला विश्वास, त्यांनी केलेलं उपोषण, याच अंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांनी उपोषण केलं होतं आणि ते लोकांना विश्वास देण्यास समर्थ ठरले की मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे, आपण हा लढूया, हा लढा जिंकूया. हा जो काही विश्वास कोणत्याही नेतृत्वाला द्यावा लागतो तो निश्चित श्री मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. आणि त्यामुळंच काल इतक्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मराठा समाजातील लोक जमले. ती सभा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्तापर्यंत 58 शांततेत मोर्चे निघाले. अख्ख्या जगाने ते पाहिले, लाखोंचे मोर्चे, पण कुठलीही अनुचित घटना नाही. हा जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. मराठी जितके आक्रमक आहेत तितकेच ते इतर समाजाचा विचार करणारे आहेत. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये हा विचार सदैव त्यांनी केलेला आहे. तशीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ती शिकवणच आहे आणि ती शिकवण प्रत्येक मराठा हा अवलंबत असतो, पाळत असतो. आणि त्यामुळे 58 भव्य मोर्चे निघून कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. फक्त ती आरक्षणाची मागणी सत्तेच्या दरबारी पोचवण्यात मात्र त्या ठिकाणी मराठी यशस्वी झाले. आणि त्यानंतर घडलेली ही कालची अतिविराट म्हणायला लागेल. मला असं वाटतं त्याला अतिविराट हा शब्दही कमीच आहे. तर इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी आले होते. प्रश्न असा आहे की लोकांचे प्रश्न तेच आहेत. राजकारण्यांनी यापासून धडा घेण्याची कुठेतरी आवश्यकता आहे असं मला वाटतं. सर्वच पक्षातल्या राजकारण्यांसाठी तो एक धडा आहे. कारण नेतृत्व हे इस्टॅब्लिश नसताना एका व्यक्तीच्या बोलावण्यावर जर अख्खा समाज त्या ठिकाणी एकवटत असेल तर हे निश्चित एका बाजूला कौतुकास्पद आहे आणि दुसऱ्या बाजूला हे राजकारण्यांचं अपयश आहे. अपयश मी यासाठी म्हणतो, याचं कारण असं आहे की हे जे प्रश्न असतात, प्रलंबित राहिलेले प्रश्न, हे गतीनं सोडवण्याचं काम हे प्रामुख्याने राज्यकर्तेच करत असतात किंवा त्यांच्याकडे तशी क्षमता असते, त्यांच्याकडे तशी पॉवर असते. त्यांनी प्रयत्न केले तर कदाचित प्रश्न सुटू शकतात. पण ते कुठेतरी विलंब होतो आहे, कुठेतरी दुर्लक्ष होतं आहे. हे जाणवल्यामुळेच
काल एवढ्या मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाने येऊन जी एकी दाखवलेली आहे ती मात्र अतिशय कौतुकास्पद आहे आणि अतिशय शांततेत ते सगळं सभा झाली. जरांगे पाटलांनीही काही महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी मांडले. अर्थात त्यांनी सरकारला पण त्यांच्या मागण्या दिलेल्या आहेत. सकारात्मक विचार हा व्हावा, सर्व समाज एकत्र नांदावेत आणि त्या दृष्टीनं एखादा जो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे मराठा समाज, तो त्यांच्यामध्ये असंतोष राहून चालणार नाही. एवढा जरी विचार राज्यकर्त्यांनी केला तरी ते पुरेसं आहे. कारण मागणी खूप जुनी आहे आणि त्यामुळे त्या मागणीला न्याय दिला पाहिजे. कारण पूर्वीचा काळ आणि आताचा काळ, आता काही नेते म्हणतात की मराठा समाज हा सधन आहे ना, काही लोक आहेत त्यातले सधन आहेत. हे असं प्रत्येक समाजामध्ये असतं. प्रत्येक समाजात अगदी मुठभर लोक हे सधन असतातच. पण याचा अर्थ असा होत नाही की 100% लोक सधन आहेत. समाज मोठा आहे, माणसं जास्त आहेत, त्यामुळे त्यांचे प्रश्नही जास्त आहेत. आर्थिकदृष्ट्या निगडीत प्रश्न आहेत, त्यामुळे त्यांची ती आरक्षणाची मागणी आहे. आता ही कोणत्या कसोटीवर टिकेल किंवा काय करावं लागेल किंवा न्यायालयीन लढाई लढावी लागेल, मग त्यासाठी राज्यकर्त्यांचा सहभाग आणि राज्यकर्त्यांचं एक आक्रमकपणे पुढे टाकलेलं पाऊल, या सगळ्या गोष्टींची गरज या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे. पण मनोज जरांगे पाटील, ज्यांना संघर्ष योद्धा अतिशय समर्पक नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्यांनी हा प्रश्न ऐरणीवर आणला, केंद्रस्थानी आणला आणि समाज सगळा एकत्र होऊन सर्व समाजाचीच ती एक मागणी आहे हे कालच्या सभेनं दाखवून दिलं. यापुढे मात्र पुढचा विचार हा राज्यकर्त्यांनी करायचा आहे, तो ते करतील अशी आशा बाळगूया आणि लवकरात लवकर हा प्रश्न सुटावा अशी एक अपेक्षा बाळगूया. कारण प्रश्न हे जोपर्यंत सोडवले जात नाहीत त्यातून मग अनेक नवीन नवीन प्रश्न निर्माण होतात आणि नवीन प्रश्न पुन्हा सोडवण्यासाठीच वेळ जात राहतो. प्रगतीपथावर आपणा सर्वांनाच जर राहायचं असेल, आपल्या राज्याला, आपल्या देशाला, तर मुख्यत्वे करून खूप दिवसापासून जे प्रलंबित प्रश्न आहेत तेच पटकन किंवा जलद गतीनं सोडवले गेले तर ते निश्चितच सर्वांच्या हिताचं आहे. सर्व संबंधित त्याचा विचार करतीलच. पण या ठिकाणी मी मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो की एक प्रामाणिक व्यक्ती आपला विचार घेऊन पुढे जातो तेव्हा त्याच्या मागे जनसागर लोटतो, हे या निमित्ताने सिद्ध झालं. त्यामुळे त्यांचं मनापासून अभिनंदन आणि सर्व संबंधितांनी याकडे लक्ष द्यावं आणि या प्रश्नामध्ये लवकरात लवकर लक्ष घालून तो सोडवण्यासाठी प्रयत्न करावा ही अपेक्षा व्यक्त करतो. आज इथेच थांबतो. धन्यवाद.